ये है बहुजन संघटक प्रस्तुति। आप देख रहे हैं बहुजन संघटक। आज श्रद्धेय नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये निघालेल्या आरक्षण बचाव यात्रेचं प्रचंड ताकदीने या नांदेड जिल्ह्यातल्या नागरिकांनी स्वागत केलेलं, एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपणही बाळासाहेब आंबेडकरांचं अभिनंदन, आभार मानूया। या मंचावर उपस्थित आपल्या नेत्या महाराष्ट्र अध्यक्ष रेखाताई, मंचावर उपस्थित पक्षाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी। महाराष्ट्रामध्ये नांदेडमध्ये प्रचंड पाऊस आहे, चिखल आहे, वादळ वारा आहे। या सगळ्या गोष्टीवर मात करून आदरणीय नेते बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज या नांदेडच्या नवा मोंढ्याच्या ऐतिहासिक मैदानामधून या महाराष्ट्राला आणि आरक्षणवाल्यांना आपण संदेश देत आहोत। या महाराष्ट्रामध्ये पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांपासून आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेपर्यंत अनेक मुख्यमंत्री मराठा, या महाराष्ट्रावर अनेक वर्ष राज्य करणारा मराठा, पण आज लाखोच्या संख्येनं मोर्चे काढून सुद्धा सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण असंविधानिक घोषित केलं। सुप्रीम कोर्टाने ते घोषित केलं 3 वर्षापूर्वी। बाळासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट सांगितलं की वेगळं आरक्षण द्या, पण या बदमाश लोकांनी चोर दरवाजाने 55 लाख प्रमाणपत्र काढले आणि ओबीसी मध्ये जी घुसपेट केली, त्या घुसपेटचा विरोध करण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर मैदानात आहेत। वेगळं आरक्षण देण्याचं बाळासाहेबांनी पहिल्या दिवसापासून सांगितलं। महाराष्ट्रात आरक्षणाच्या राजकारणाचं चक्रव्यूह सुरू आहे। साहेब, अनेक लोकांचे मेंदू बंद पडलेत, लोकांना समजत नाहीये। फक्त बाळासाहेब सांगतायत की मी देतो, पण माझ्या पक्षाला सत्तेत तर बसवा। आरक्षण पाहिजे, ते द्यायचं कसं, त्याचे डावपेच काय, त्याची संविधानातली तरतूद काय, त्याची सुप्रीम कोर्टाची काय लढाई लढायची, त्याचे सगळे नियम, त्याचे कायदे। बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज फक्त नात्यातले वंशज नाही आहेत, बाळासाहेब आंबेडकर कायद्याचे गाडे अभ्यासक आहेत। मी आपल्या जाहीर आरक्षण बचाव यात्रेच्या माध्यमातून मी आपल्याला एवढीच विनंती करेल, एक शायर म्हणतो कि बेईमान कौन से जो खुलेआम हो गए, सफर में सियासत के वो नाकाम हो गए, और खुर्चियों के चक्कर में जो नेता बिक गए वो तो मुन्नी से भी ज्यादा बदनाम हो गए। महाराष्ट्रात आमदार झालं म्हणून, खासदार झालं म्हणून, मंत्री झालं म्हणून 4 माणसं एखाद्या नेत्याच्या मागे पुढे फिरत असतील, अरे मंत्री पदाला लाथ मारून सुद्धा लाखो करोडो लोकांचं मन जिंकणारा नेता श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर। बाळासाहेब आंबेडकर हे युद्ध लढतात, विचाराचं युद्ध। आरक्षणावर टांगती तलवार आहे। इथं बसलेला आमचा ओबीसी आहे, भटका आहे, आदिवासी, एनटी, डीएनटी, एसएनटी, विजेएनटी, अरे आपल्याला कोणी आमदार खासदारकीचं तिकीट द्यायला तयार नाही, आणि आपलं चाललंय बुलढाणा शेंडा आणि खांद्यावर झेंडा, आगे बोलू। आमचे ओबीसी काय जिंदाबाद मुर्दाबाद करायला जन्माला आले काय? बाळासाहेब आंबेडकरांनी घोषणा केली आहे, हे चोर दरवाजानं जर या महाराष्ट्रातल्या ओबीसीच्या आरक्षणामध्ये चोरून जर घुसपेट करत असतील, तर यांचे नाक दाबायचे असतील, तर ओबीसीचे 100 आमदार निवडून गेल्याशिवाय पर्याय नाही। ओबीसीला आमदार, खासदार, मंत्री बनवण्यासाठी गेल्या 40 वर्षापासून बाळासाहेब आंबेडकरांचा संघर्ष आहे। हा नवीन नाही, हा नवीन संघर्ष नाही। मी इथं जमलेल्या तमाम ओबीसींना, आदिवासींना, भटक्यांना, अनुसूचित जातीच्या लोकांना, तुम्हाला आरक्षण आहे पण नोकरी आहे का? 1,97,00,000 सरकारी नोकऱ्या होत्या, त्या बंद केल्या त्या काँग्रेस आणि भाजपानं।
खासगीकरण कुणी केलं? राहुल गांधी आणि काँग्रेसच्या चमच्यांना विचारा, कोणी केलं खासगीकरण? ज्या खासगीकरणामध्ये अनुसूचित जाती जमातीच्या ओबीसीच्या 1.5 करोड पेक्षा जास्त नोकऱ्या संपल्या. ह्या आरक्षणाचं खासगीकरण करणारी अवलाद काँग्रेस पार्टी आणि पी.व्ही. नरसिंहराव तुम्ही केलेलं आहे. तुम्ही संपवलं आरक्षण, तुम्ही केलेलं आहे खासगीकरण, आणि तुमचं खासगीकरण पुढे चालवण्याचं पाप हे भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र मोदीचं सरकार करतंय. आमचा गळा घोटण्याचं काम कुणी हिसकावल्यात आमच्या नोकऱ्या, कुणी बंद केल्यात आमच्या स्कॉलरशिप, हे धोरण काँग्रेसनंच बनवलेलं आहे. भारतीय जनता पार्टी फक्त त्याला चालवण्याचं काम करते आहे. म्हणून माझं आपल्याला सांगणं आहे की भाजपा निकम्मी है और कांग्रेस उसकी मम्मी है. अनेक लोकांना या मम्मी डॅडीतला फरक करावा नाही. मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं ज्यांना आरक्षणाचं राजकारण कळतं त्या सर्वांना आमची विनंती आहे. आम्ही गुर्जरांचं आंदोलन पाहिलंय, जाटांचं पाहिलंय, पाटीदारांचं, पटेलांचं पाहिलंय. जरांगे पाटलांनाही आमची विनंती आहे की जरा समजून घ्या. बाळासाहेब तुम्हाला सारखा कायदा समजून सांगण्याचा प्रयत्न करतायत, तुमच्या लक्षात येत नाही. ज्यांच्या हातामध्ये आरक्षणाची सूत्र तुम्ही त्यांच्या मागे पुढे फिरता. आरक्षण जर वंचित बहुजन समाजातल्या लोकांना माझी विनंती आहे, हा फक्त आरक्षणाचा प्रश्न नाही. आपल्याला ज्यांना आरक्षण आहे त्यांना शासकीय नोकऱ्या कोण देणार आहे? 20-25 वर्ष झालं महाराष्ट्रातल्या अनुसूचित जाती जमाती भटके आदिवासी आपल्याला सरकारी नोकऱ्या बंद. जर तुमच्या प्रत्येकाच्या मुला मुलीला सरकारी नोकऱ्या पाहिजे असतील तर हात वरी करून मग आपल्याला विनंती करतोय की बाळासाहेब आंबेडकरांशिवाय हे काम कोणीही करणार नाही. तुम्ही दोन्ही हात वर करून आम्हाला वचन द्या कि बाळासाहेब आंबेडकर संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. बाळासाहेब आंबेडकर संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. अरे आमच्या नोकरीचं कुणी बोलायला तयार नाही, आमच्या आरक्षणावर कुणी भाष्य करायला तयार नाही. मी वंचित बहुजन आघाडीचा आज महाराष्ट्रातली यात्रा निघाली आहे. मी ओबीसी बांधवांना विनंती करतोय की कोणी हिम्मत करणार नाही. सगळ्या नेत्यांना आणि पक्षांना याचेही मत पाहिजे, त्याचेही मत पाहिजे. हाही नाराज नाही झाला पाहिजे, तोही नाराज नाही झाला पाहिजे. बाळासाहेब आंबेडकरांनी ठाम भूमिका घेतली आहे. हा प्रश्न नाराजीचा नाही. जर अन्याय होत असेल तर तो अन्याय आम्ही होऊ देणार नाही, ही भूमिका बाळासाहेब आंबेडकरांनी घेतली आहे. आज महाराष्ट्रात लाखो करोडो लोक या यात्रेचं समर्थन करतात. तुमच्याही माध्यमातून लाखो लोकांपर्यंत हा विचार पोहोचवा. कारण एका बाजूला जे आरक्षण सुप्रीम कोर्टानं असंविधानिक घोषित केलंय, लाखो लोक मैदानात येऊन तुम्ही ते सिद्ध करण्याच्या प्रक्रियेत आहात. आणि तुम्ही सगळे आरक्षण धारक आहेत. तुम्हाला संविधानानं आरक्षण दिलेलं असताना सुद्धा आपल्याला वाचवायची वेळ येते. ही आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत शरमेची बाब आहे. आणि कोणताच ओबीसीतला नेता खुल्याम ही भूमिका घेऊन मैदानात यायला तयार नाही. मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं आदरणीय साहेबांचा आभार मानेल की साहेब ही हिंमत तुम्ही दाखवल्यामुळे महाराष्ट्रातला आरक्षणवादी आता जागृत व्हायला तयार झालेला आहे. मला कधी कधी मनातून बरं वाटतं की जे स्वतःला 96-98 कुळातले मानायचे, आम्ही उच्च, आता म्हणतात आम्हाला खाली घाला, आम्हालाही द्या. पंजाबराव देशमुख सांगत होते की अरे बाबा नाव नोंदवा. बऱ्याच मंडळींना ऐकलं नाही. आरक्षण घेणं म्हणजे मागासांच्या यादीत जाणं. पण आज संविधानाच्या माध्यमातून, फुले शाहू आंबेडकरी चळवळीच्या माध्यमातून व्हीपी सिंगांना सुद्धा मंडल आयोग लागू करो वरना खुर्ची खाली करो म्हणणारे नेते श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर आहेत. व्हीपी सिंग साहेबांना पाठिंबा एकच अटीवर आहे की या हजारो ओबीसीच्या लोकांना आरक्षणाचा फायदा द्या. बांधवांनो, मी आदरणीय बाळासाहेब आणि आपल्यामध्ये जास्त अंतर घेऊ इच्छित नाही, पण आपल्या सगळ्यांना एवढंच सांगेल कि अजीब मोड़ पर पहुंचे हैं सियासत के कदम जख्मों को देने वाले.
अब दवा बांट रहे हैं। अजीब मोड़ पर पहुंचे हैं सियासत के कदम, जख्मों को देने वाले अब दवा बांट रहे हैं। पहले तो मेरा घर तबाह किया यारो, अब दोस्ती में आके गला काट रहे हैं। काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीला आपल्या आरक्षणाचं घेणं देणं नाही। आजपर्यंत त्यांनी आरक्षण वाल्यांचा खून केलेला, पिढ्याने पिढ्या बर्बाद केल्या। तुमच्या हजारो लाखो मुलं बेरोजगार आहेत, त्याला हे दोघं जबाबदार आहेत। म्हणून आपल्याला एकच विनंती आहे की 2024च्या विधानसभेमध्ये महाराष्ट्राचा मुख्यमंत्री वंचित बहुजन आघाडीला विचारल्याशिवाय शपथ घेता कामा नये। ही ताकद बाळासाहेब आंबेडकरांना देण्याचं वचन द्या। एकदा माझ्या पाठीमागे हात उंचावून वंचित बहुजन आघाडीचा बाळासाहेब आंबेडकर संघर्ष करू, हम तुम्हारे साथ हैं। धन्यवाद। जय भीम जय भारत। धन्यवाद सर्विस भाऊ। यानंतर ओबीसी नेते आदरणीय अविनाशजी घोषी यांना विनंती करतो की आपण या